चला तर बनवूया आज कोबीची भाजी. तर त्यासाठी इथं आहे ना पानकोबी मी कापून पाण्यात घालून ठेवला आहे. त्यानंतर ना कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, त्यानंतर ना एक 5-6 पाकळ्या लसूण वाटून घेतलं तो घालून घेतला. 1 हिरवी मिरची ना अशी बारीक कट करून घेतली ती टाकून घेतली. 1 चमचा हळदी पावडर घातलं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर कोबी घातला, कोबी चांगला परतवून घेतला. त्याच्यानंतर ना थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून परतवून घेतलं. त्यानंतर ना याच्यामध्ये 4 चमचे ना शेंगदाण्याचं कूट घालून घेतले. थोडंसं मोठंच वाटलेलं होतं शेंगदाण्याचं कूट. आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनटं ना वाफवून घेतली कोबी. त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि ताट झाकून 1-2 मिनटं अजून वाफवून घेतलं. मस्त अशी एकदम इझी पद्धतीची कोबीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर